श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती माता नमो नमः. प्रभु रामचंद्राय सीता माता की जय. हनुमान भगवान की जय. यावरी बोले कुंभकर्णा, तू जन्मांतरीचा शत्रू पूर्ण. हे आम्हाशी आहे ज्ञान, मूळची खून सर्व हे. कुंभकर्णाने सांगितलं, हा जन्मांतरीचा आमचा शत्रू आहे, आम्हाला माहीत आहे. आपुले सामर्थ्य वर्णिले, परी मज पुढे कदा न चाले. कपिदळ गिळेन सगळे, दाताशी दात न लाविता. आणि म्हणले, हे जेवढं रामाचं सैनिक आहे, संपूर्ण सैनिक सुग्रीवासह नळासह संपूर्ण सैनिक मी नुसतं गिळून टाकीन, त्यांना दातानं चावायची सुद्धा आवश्यकता नाही. आपुले सामर्थ्य वर्णिले, परी मज पुढे कदा न चाले. कपिदळ गिळीन सगळे, दाताशी दात न लाविता. म्हणले, बिभीषणा तू कितीही रामाचं गुण गा आणि त्याच्या सैनिकाचं गुण गा, पण मी त्यांचा टिकाव लागू देणार नाही. तू आवधिले खरती शिरा दूषण. खर आणि त्रिशिरा ह्यांचा वध केलास, पण वाळी मारिला कपटे करुण. आणि वाळीला म्हणजे वालीला सुद्धा, अंग त्याच्या बापाला सुद्धा तू कपटानं मारलंस. परी मज पुढे तो अभिमान, न चले कदा मानविया. असं श्रीरामाना कुंभकर्ण बोलत आहे. अरे निद्रावरने झालो निमग्न. अरे म्हणले, मी ब्रह्मदेवाच्या देवाला वरदान मागितलं आणि इंद्रासन म्हणच्या ऐवजी निद्रासन म्हणलो, आणि 6 महिने मी झोपे जातो रे. ना तरी नुरते त्रिभुवन, वीर म्हणता जाण, हासे मजई तसे. अरे मला ते इंद्रासन जर मिळालं असतं निद्रासनच्या ऐवजी, तर त्रिभुवनामध्ये हाहाकार माजवला असता आणि तुमचं काही चाल दिलं नसतं. वनचराशी पिढी कुंजर, परी मृगेंद्रा पुढे जर्जर. बघा, जंगलामध्ये जेवढे वनचर असतात, कोल्हे लांडगे पशु पक्षी, हे सगळे कुणाला भीतात? हत्तीला भीत असतात, वाघा सिंहानं भीत असतात. परे मृगेंद्रा पुढे जर्जर, की मेघा पुढे वनवा पार. आकाशामध्ये मेघ आलेत, आग लावली, जंगलाला आग लावली आणि पाऊस पडायला लागला, तर अग्नी कसा लागेल? वरनं पाऊस पडत असेल तर अग्नी लागू शकत नाही जंगलाला. परी मृगेंद्रा पुढे जर्जर, की मेघा पुढे वनवा पार. विझोनी जाय क्षणार्धे. बघा, आकाशामध्ये मेघ आहेत आणि आपण कोणाच्या तरी वस्तूला अग्नी लावतो शेतामध्ये, ह्याच्यामध्ये, तर काय होईल? तेवढ्यात पाऊस आला तर ती आग विझून जाईल. ते मेघापुढे जसं काय चालणार नाही, तसं माझ्या पुढे तुझं काही चालणार नाही, असं कुंभकर्णाचं मत आहे. तैसे तुझे इथे करीना, सोडी तुझे निर्वाण बाण. त्याप्रमाणे आता मी तुझ्याबरोबर युद्ध करीन, तर तुझे काय बाण असतील निर्वाण तेवढे सोड. हे ऐको निरघुनंदन, ओडिया कर्ण शर तेव्हा. आणि कुंभकर्णाचं हे बोलणं आहे कोण? श्रीरामांनी धनुष्य हाती घेतला आणि धनुष्याचा रशी फक्त ओढली, आणि काय झालं? जैशा प्रळय विजा निवार, तैसे राघवाचे तीशर. आणि रामाने एका पाठीमागून एक बाण सोडायला सुरुवात केली. ते बाण असे होते की क्षणात कशी वीज चमकते आणि नाहीसे होते, त्याप्रमाणे तो बाण आलेला माहीतच पडत नसे.
तैसे राघवाचे ती शर असुरे मुख पसरिले थोर गिळ्या पार बाणाते. आणि कुंभकर्णानं ते रामाचे बाण येतात हे पाहिल्याबरोबर इतकं मोठं रूप धारण केलं, विराट स्वरूप धारण केलं आणि तोंड असं उघडलं. ते तोंड म्हणजे आपोआपच त्या तोंडामध्ये संपूर्ण बाण जाऊन आत थांबू लागले. भयभीत वानर तेथे विलोकिते कुंभकर्णाचे सामर्थ्य. आणि संपूर्ण वानर सैनिक रामाचे बाण पाहतायत. तिकडं तो कुंभकर्ण कसा बाण गिळतोय हे पण पाहत राहिले. नवे गणित तयांचे. किती बाण कुंभकर्णानं ते आपल्या हृदया पोटामध्ये साठवले गिळून, ह्याचा अंत सुद्धा नाही. सागरे मिळती गंगापूर. सागराला अनेक नद्या मिळतात, एवढी मोठी गंगा नदी सुद्धा मिळते, पण तिला सुद्धा तो मिसळून घेतो. तैशे मुखे साठवी शर. जसा समुद्र किती नद्याचा ओघ जरी आला त्याच्या ह्याच्यामध्ये, तरी तो मात्र तेपली हद्द ओलांडीत नाही, तेपली रेषा ओलांडीत नाही. मग हाती घेऊन मुग्धर रामावरी धाविनला. आणि कुंभकर्ण गदा घेऊन रामावर धावून गेला. हाक फोडिली प्रचंड तेने डळमळले ब्रह्मांड. आणि रामावर गदा घेऊन चालून गेला आणि मोठ्या नारळ फेकली. त्याबरोबर संपूर्ण ब्रह्मांड डळमळ करू लागली. जळचर वनचर उदंड गत प्राण जाहले. आणि त्या ठिकाणी आजूबाजूला जंगल आहे, दऱ्या पर्वत आहेत, आणि त्यामध्ये असणारे सर्व जलचर आणि वनचर हे काय करायला लागले, गतप्राण झाले. मुग्धर भोवंडी चक्राकार रामावरी घालू पाहे असुर. मग तोरण रंगधीर दिव्यशर काढित. आता म्हणलं ह्याच्या जास्तच झालंय कुंभकर्णाचं, आता ह्याच्यासाठी दुसरा विचार करावा लागेल. आणि म्हणले ह्याच्यासाठी काय, दिव्य ह्या बाणांची वर्षाव करावा लागेल आपल्याला. आवृत्ती करुणी बाणाग्री स्थापिला प्रयाग्नी. आणि बाणावर मंत्राच्या साह्यानं अग्नीला स्थापित केला आणि तो बाण रामाने सोडलेला आहे. आकर्ण ओढी ओढुनी बाण सोडी राघव. धनुष्याचे रश्ये ओढल्याबरोबर बाण असा निघून गेला. आणि तो बाण कसा होता, प्रळय अग्नीचा. मुग्धरा सहित हस्ता बाणे तोडिला अकस्मात. आणि प्रभू रामचंद्रानं त्याचा गदेसह हातच तोडून टाकला एकाच बाणामध्ये. कारण त्या बाणाबरोबर सुदर्शन जोडलं तर भगवंतानी. भेदीत गेला गगनपंथ असपक्ष उरग जया परे. आणि तो हात त्या बाणानं ओढवल्याबरोबर आकाशामध्ये गेला गदेसह. राम बाण हाची सुपर्ण गेला हस्त सर्प घेऊन. तो रामबाण आहे, तो हातासह गदा घेऊन गेला. सवेच सूर्य बीज जपून रघुनंदन शर सोडी. आणि लगेच सूर्याचा मंत्र बोलले आणि सूर्याच्या रथावर स्थापना केली आणि तो बाण सोडला श्रीरामाने. तिने खंडिला दुजा हस्त. आता काय, सूर्याचंच त्याच्यावरता सूर्याला स्थापित केल्याबरोबर सूर्य गेले की सूर्याने दुसराही हात तोडून टाकला. गेला गगने अकस्मात दोन्ही भुजा भूमीवरी पडित विंध्याचळाची परी. ज्याप्रमाणे आकाशातून कोणीतरी पर्वत टाकावा आणि खाली सैनिकांचा चुराडा व्हावा, त्याप्रमाणे ह्या दोन्ही भुजा आकाशातून खाली पडल्या, भूमीवरती पडल्या. ज्याप्रमाणे विंध्याचळ पर्वत ढासळला की काय, परी भुजा होनी जिवंत जाती कपीचे भार रगडीत. बघा
कुंभकर्ण म्हणजे काही साधी व्यक्ती नाही, महाक्राळ विक्राळ दैत्य आहे तो. हात तोडले तरी सुद्धा भुजासह त्या हात होते त्याचे, गदेसह होते हातात, त्यांच्या गदा सुद्धा होती. ते हात तोडले तरी काम करत होते, म्हणजे वानर सैनिकांना मारत होते. जाती कपींचे भार रगडित, वानर उचलोनी पर्वत, हस्त ठेविती असुराचे. लगा म्हणले ह्याचे हात तोडले तरी ह्याचे हात आपल्या सैनिकाला मारत आहेत, गदेचा बे प्रहार करत आहेत. आता आपण याच्या हातावर मोठमोठे पर्वत उचलूया आणि याच्या हातावर आणून ठेवूया. सांडोनी संग्रामाची भूमी. बघा ज्या ठिकाणी युद्ध चाललंय, रणभूमी सोडून वानर पळती गिरिवृक्ष गुलमी. आणि वानर लोक इकडून तिकडे पळवू लागले. पर्याचळ ठाण संग्रामी, रघुत्तमाचे चळेना. आणि प्रभू श्रीरामाचे बाण मात्र चालूच आहेत. मग काढिले 2 शर, प्रभू रामचंद्राने 2 बाण जोडले. मग काढिले 2 शर, गुणी योजुनिया सोडी सत्वर, ती दोन्ही चरण समग्र, कटीपासूनी खंडिले. आणि बघा असे 2 बाण रामाने सोडले की त्यामध्ये त्याचे भुजेपासून हात वेगळे झाले आणि पोट सुद्धा कमरेपासून छातीपर्यंत वेगळं केलं रामाने. चरण गडबडाट थोर, मोठा आवाज झाला. खाली पाषाण होती चुर, महावृक्ष घेऊन वानर, ताडे ते बळे ठाई ठाई. आणि मोठमोठे वानर सुग्रीवासारखे महाबलाढ्य अंगदासारखे आहेत. ते काय करतात, मोठमोठे पर्वत घेत आहेत आणि त्यांच्या अंगावरती फेकून देतात. असो मुख पसरून ते काळी, राक्षस धावे पोट चाली. बघा तरी सुद्धा कुंभकर्णानं मोठं अकराळ विक्राळ रूप धारण केलं, तोंड पसरलं, उघडलं मोठं आणि काय करतोय, राक्षस धावे पोट चाली, विमाने सुरवर ते वेळी, आश्चर्य करती तयाचे. हात तोडले सुद्धा, एवढं मोठं पोट, एखाद्या ढगासारखं तसलं पोट घेऊन त्या पोटाने सरपटत तो रामाकडे निघाला. सो मुख पसरोनी ते काळी, राक्षस धावे पोट चाली, विमाने सुरवर ते वेळी, आश्चर्य करीती तयाचे. आणि आकाशातून सुरवर म्हणजे देवलोक हे सर्व पाहत आहेत आणि आश्चर्य करत आहेत. नाशिकी लोचनी वदनी, ज्वाळा सोडी क्रोधे करुणी. बघा नाकातून तोंडातून नुसत्या आगीच्या ज्वाळा, डोळ्यातून आगीच्या ज्वाळा सोडत आहे कुंभकर्ण रामावरती. इकडे भीमकाळास्त्रबाणी, अयोध्या नाथे स्थापिले. आणि इकडं श्रीरामाने भीमकाळास्त्राची योजना केली आहे बाणावरती. करी वायूचे खंडन, ऐसा राघवाचा दिव्य भान. आणि प्रभू रामचंद्राने तो बाण आकाशात सोडल्याबरोबर हवा बंद झाली. अकर्ण ओढी ओढून न लागता क्षण सोडिला, एक क्षण सुद्धा लागून दिला नाही बाण सोडायला. वज्रे तुटे शैल शिखर, तैसे बाणे उडविले शर्य, उडविले शिर, भेदीत गेले अंबरा, करीत प्रळय गर्जना. बघा असा रामबाण सोडला, त्यामुळे त्यांनी श्रीरामाने कुंभकर्णाचं शिर उडवलं. आणि भेदीत गेले अंबर, करीत प्रळय गर्जना. ज्याप्रमाणे विजांचा कडकडाट व्हावा, ढगांचा गडगडाट व्हावा, त्याप्रमाणे तो बाण आकाशामधून कुंभकर्णाकडे जाऊ लागला. विमाने घेऊन पळते सुरवर,
आकाशात असणारे देवलोकांचे विमान, सुरवरांचे, गंधर्वांचे विमान, हे लोक आपापले विमान घेऊन पळू लागले. विमान घेऊन पळती सुरवर, भयभीत शशियाने दिनकर. आकाशामध्ये असणाऱ्या चंद्राला आणि सूर्याला सुद्धा भीती वाटू लागली. तो शिर उतरून सत्वर लंकेवरी पडिले. आणि प्रभू रामचंद्राने बाणांना आव्हान केलं, तुम्हाला मी सोडले मंत्र स्थापित करून, तुम्ही ताबडतोब याच्या शरीराला लंकेवरती सोडा. बहुत सदने मोडून कित्येक असुर पावले मरण. आणि त्या कुंभकर्णाचं शिर आकाशातून लंकेवरती पडल्याबरोबर काय झालं, भरपूर घरांची नासधूस झाली, मोठमोठे इमारती पडल्या. ते वेळी वृंदारक गण पुष्पे वर्षती श्रीरामावरी. इकडं देवलोक श्रीरामावरती पुष्पांचा वर्षाव करू लागले. आणि त्या लंकेवरती त्या कुंभकर्णाचं शिर पडल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण लंकेची नासधूस होऊ लागली. बहुत सदने मोडून कित्येक असुर पावले मरून. म्हणजे घरांचे तर नासाडी झाली, पण कित्येक राक्षस सुद्धा मृत्यू पावले. ते वेळी वृंदारक गण पुष्पे वर्षती श्रीरामावरी. आणि आकाशातून पुष्पवर्षाव श्रीरामावरती होऊ लागला आहे. झाला एकची जय जयकार, विजय झाला रघुवीर. आणि त्यावेळी कुंभकर्ण मृत्यू पावला आणि त्याचा शिर लंकेवर जाऊन पडलं आणि रामाचा विजय झाला आणि दुदुंब्या वाजवू लागल्या. विजय झाला रघुवीर, दुदुंबी वाजवी सुरेश्वर, आनंदांबरी न समाये. त्रिभुवनामध्ये, स्वर्गामध्ये, 14 भुवनामध्ये, सप्त पाताळामध्ये तुताऱ्या वाजू लागल्या, मोठमोठे शंख वाजू लागले, आनंद झाला सर्वांना. धावती सकळ वानरगण वंदिती रघुपतीचे चरण. आणि संपूर्ण वानर श्री रामाकडे आले आणि रामाचे चरण बंधू लागले, रामाच्या पाया पडू लागले. कुंभकर्णाचे उरले सैन्य लंके माझी प्रवेशले. आता बघा, राजाच मृत्यू पावल्यावर सैनिक कशाला थांबेल, सैनिक ही लंकेकडे पळू लागलं. सभेशी उणी घायाळ वर्तमान सांगती सकळ, ऐकता रावण पडिला विकळ सिंहासनावरुणी. आणि रावणानं कुंभकर्ण मृत्यू पावला, त्याचा शिर लंकेवर पडलंय, सैनिक पळून माघारी येतंय. हे ऐकल्याबरोबर रावणाला मूर्छा आली आणि सिंहासनावरून तो खाली पडला. म्हणे गेले कुंभकर्ण निधान, बंधुविने दिशा शून्य, आयशा शोक समुद्री पडता रावण, आला धावून इंद्रजित. म्हणे माझे वडील का रडतायत मोठमोठ्याने, का मोठ्या मोठ्याने आवाज येतोय. म्हणून ते गेले. तर कुंभकर्णाचं ते शिर त्याने पाहिलं आणि बंधू वारला म्हणूनच वडिलांना माझ्या फार मोठं दुःख झालंय आणि माझे वडील रडू लागले आहेत. रावणाशी सावरुण, म्हणे राया पाहे विचारुण, या मृत्यूलोकाशी येऊन चिरंजीव कोण राहिला. आणि इंद्रजित वडिलांना म्हणतायत, रावणाशी म्हणतायत. काय म्हणतात रावणाला, की या ठिकाणी पृथ्वीवर ह्या मृत्यूलोकी आल्यानंतर कोण अमर झालाय. सगळे मृत्यू पावतातच. चिरंजीव असला तरी सुद्धा तो चिरंजीव राहू शकत नाही. शेवटी सूर्यचंद्राच्या टायमाला ते ज्यावेळी जातील त्या टायमाला ह्यांना सुद्धा जाणंच भाग असतात. यावर यामुचा विपरीत काळ, वानर मारिती राक्षस दळ, खद्यो ते गिळले सूर्यमंडळ, मशक भूगोल हलवी. बघा काय सांगितलं रावणाला इंद्रजिताने, की मृत्यूलोकामध्ये जन्माला येणारा प्रत्येक प्राणी हा मरणारच. आणि चिरंजीव जरी कोणी राहिला तरी त्याला सुद्धा चंद्र सूर्यानंतर जाणं आहे. कारण चंद्र सूर्याबरोबर त्यांचाही नाश होतो. आणि आमचा काळ तर विपरीत असणार आहे. वानर मारिती राक्षस दळ,
खद्योते गिळले सूर्यमंडळ मशक भूगोळ हलवे. बघा खाली पाताळामध्ये शेषनाथ फणा हलवायला लागले, त्यामुळं हे सप्त पाताळ आणि पृथ्वी हलू लागली आणि सूर्य त्या धुळेमध्ये अंधारामध्ये गुडूप झाला. त्या धुळेमध्ये पतंग पक्ष वाते करुणी कैसा झाला प्रळयाग्नी. भूतांनी काळ नेऊनी कुटके करुणी भक्षिला. आणि बघा ज्या टायमाला अंधकार झाला इतकं ते वायटूळ आणि इतकं ते फुफट्याचा संपूर्ण फुफट उडाला आकाशामध्ये, संपूर्ण धूळ उडाली आकाशामध्ये आणि आकाश माकलं गेलं आणि त्यामध्ये कोण आले? भूत निर्माण झाले सगळी. कुंभकर्ण वीर केसरी रणी मारिला नरवानरी. म्हणली एका मानवानं आणि ह्या वानराने माझ्या भावाला कुंभकर्णाला मारावं. विपरीत काळाची परी आयशी साशे विचारा. म्हणले खरंच आहे, काळाची करणे विशेष आहे. रावणाचे 20 नेत्र. रावणाचे 20 नेत्र म्हणजे 10 तोंडाचे 10 नेत्र. पाजरते दुःखे निरह. दश श्री रावण आहे आणि 10च्या 10 शिर दोन्ही डोळ्यांनी रडू लागले. त्या काळी साजन वीर उभे ठाकले संग्रामा. आणि रावणासमोर 6 वीर येऊन उभे राहिले आणि काय म्हणतायत? राम विजय ग्रंथ विशेष युद्धकांड माजला वीररस. आणि हे युद्धकांड आहे. ह्या राम विजय ग्रंथामध्ये आता सध्याचा अध्याय म्हणजे युद्धकांड चालू आहे आणि ह्यामध्ये मोठमोठे वीर आहेत रावणाकडे आणि श्रीरामाकडे आहेत. रण रंगधीर रघुवीर भक्त वत्सला परम उदार अभंग अक्षय श्रीधरवर विजय साचार सर्वदा. आणि रणरंगधीर असा रघुवीर आहे आणि भक्तांच्या भक्तीचा ही ताकद श्रीरामाला आहे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिक नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर. म्हणजे श्रोते सुद्धा कसे भक्त पाहिजेत आणि त्यांनाही आवड पाहिजे, आनंद पाहिजे. सप्तविशंतीत अध्याय गोड हा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.